प्रती हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. भारत माता की जय. दर्दी हास्यरसिक तुम्ही दोघेही स्थानापन्न होऊ शकता प्लीज. हास्यरथी महारथी तुम्ही देखील कृपया स्थानापन्न व्हा. नमस्कार मंडळी. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. भारत मातेची सगळी लेकरं जिथं सुखानं नांदतील अशा स्वतंत्र भारताच्या प्रासादाची उभारणी करण्याचा निश्चय त्यावेळी आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता. आणि आज आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आपला सर्वंकष विकास करण्यासाठी सज्ज आहे. आपल्या या देशाच्या उज्ज्वल प्रवासाला अभिवादन करून सुरू करूया आजचा भाग. मंडळी, तुम्हाला दिलेला शब्द पाळत काही काळाची विश्रांती घेऊन आम्ही आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य संध्येला विनोदाची आतषबाजी करण्यासाठी सज्ज आहोत. कारण आजपासून पुन्हा एकदा सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. And guys, we are back! मंडळी, कवितेचं यमक कवितेची चाल ठरवतं. पण एखाद्याच्या नावातलं यमक एखाद्याच्या जगण्याची चाल बिघडवू पण शकतं. बघूया आजच्या हास्य कवितेला कुठली चाल लागते ते. जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. हॅलो, तुझा बाप संपत देशमुख. अरे समुपदेशक मी, समुपदेशक. कोणत्या? हॅलो. हां, हो बोलतोय समीर चौगुले बोलतोय. हां, बोला. नाही, माकडाचं समुपदेशन नाही करू शकत मी. नाही करू शकत मी. नाही, तुम्ही बघा, आमदाराची चिठ्ठी आणा किंवा कुणाचीही चिठ्ठी आणा, माकडाचं मी समुपदेशन नाही करू शकत. हो बरोबर आहे, पण ते माकड सई तामणकरला चावलेलं आहे. हां, बिथरलंय ना ते. उलट ते मला चावलं तर मला कितीला पडेल असं आहे ना. मला दिवसभर फोटो सेशन जमणार आहे का? एका खुर्चीत बसून दिवसभर हसायला जमणार आहे का मला? हे त्रिकूट मला पुन्हा बघायला नक्की आवडेल अशी आशयघन वाक्य मला सुचणार आहेत. नाही करू शकत मी. हो नका, परत नका फोन करू. या हा ठेवा. येस. काय लुक आहे. नमस्कार. हॅलो. हाय. या प्लीज have a seat. येस. आपण? मी शिवाली. मी बिवाली. मी पावली. मी आवली. ते बरोबर आहे तुमचं, पण नावं काय तुमची ही मला कळली. नावं काय? अहो नावच सांगितली. मी अवली. मी पावली. मी शिवाली. मी बिवाली.
अरे बापरे, ही नाव आहेत तुमची? अरे बापरे, मला सांगा पूर्ण नावं काय आहेत तुमची? मी शिवाली अवली कोहली. मी बिवाली अवली कोहली. मी पावली अवली कोहली. मी अवली लवली कोहली. तुम्ही कोण? मी समूली देवली चौगुली. मी समीर दिवाकर चौगुले. मी समुपदेशक आहे. अरे बापरे, खूपच इंटरेस्टिंग नाव आहेत तुमच्या सगळ्यांची. ही ज्या आत्यांनी ही ठेवली, आत्या जिवंत आहेत त्या? ओके ओके. जाताना नंबर देऊन जा त्यांचे. बरं, हरकत नाही. ओके, हरकत नाही. मला सांगा तुमच्या एक्झॅक्टली समस्या काय आहे? मी सांगू? ही सांगेल. मग हात का वर केलात? असं नाही करायचं ना. हा हा, सांगा, तुम्ही सांगा. हा, काय सांगू डॉक्टर? आमच्या घरात ना खूप भांडणं होतात. बरं बरं, भांडण. खूप म्हणजे लय भांडणं होतात. एवढे राडे होतात ना की आमच्या घरातली शांतता नष्ट झाली फार. इतकी नष्ट झाली असंच माझ्या काकांच्या अंत्ययात्रेत इने रडून असाच लाफ्टर काढला. काकांच्या अंत्ययात्रेत लाफ्टर कसा कोण काढेल? तेच सांगते. मी नाही लाफ्टर काढला. तूच काढला. ह्यांच्या काकाने लाफ्टर काढला. अहो, काका गेले ना, ते कसे लाफ्टर काढतील? तेच तर सांगते. ह्यांचे काका आहेत ना, खुर्चीत बसल्या बसल्या कॉमेडी गेले. कॉमेडी गेले म्हणजे? हा, म्हणजे काय झालं, ह्यांचे काका ना असे खुर्चीत बसले होते आणि मेले. हा. आणि त्यांची बॉडी आहे ना अशी कडक झाली. आणि तुम्हाला सांगते. अहो, हसू नका. नाही, सांगते काय झालं. त्यांच्या असे मांड्या खाली करायला गेले ना की झाड वर यायचं. झाड मागं करायला गेले की पाय वर यायचे. असे कॉमेडी गेले ह्यांचे काका. अहो, काका गेलेत ना, हसू नका जरा. काय हसू नका, हसू नका. काका पण ना. अहो, तुम्ही बरं बरं. सगळे रडत होते, ही हसली, सगळे हसायला लागले. तू हस. तू रडली का पटत नाही. ही रडली का पटत नाही, हसायला लागली. ऐका, जरा जरा शांत राहा. हा, हे बघा, हे बघा, ऐका. अजिबात आता काही कोणी गडबड करू नका. चुमुली, मला सांग. काय ना चुमुली ना काय? चुमुली नाव नाहीये माझं. मग? मी पावली. मी आवली. मी शिवाली. मी बिवाली. शिवाली अवली कोहली. बिवाली अवली कोहली. पावली अवली कोहली. अवली लवली कोहली. हे असं एकदम एकदम हे बघ, एकाला विचारलं का मग एकानेच उत्तर द्यायचं. हा, असं सगळ्यांचं मग 1.5-2 तास लटांबर नाही सुरू करायचं. हा हा, काय आहे, गोंधळ तुम्ही खूप करताय, कळलं का? हा गोंधळ तुम्ही करू नका. मला सांगेल का कोणी काय झालं ते जरा? मी सांगू? हा, सांगा. ही सांगेल. अरे का नका ना, असं नाही डायरेक्ट तिने सांगितलं असतं की मी नाही. सांगते. हा, मी सांगते काय झालं. हा. सदमे में पेशकश काका. काय झालं? कोण आहे मी? सदमे में पेशकश काका. समुपदेशक काकाला तू सदमे में पेशकश? वयाला एवढा लांबचा पण जातो तुझ्या? आता मला सांग, तुझा प्रॉब्लेम काय आहे? मी एक लहान मुलगी आहे. तो प्रेक्षकांचा प्रॉब्लेम आहे, तुझा बोल. तुझा प्रॉब्लेम काय आहे? मी तुम्हाला तेच सांगते ना बर. की मी एक लहान मुलगी असून सुद्धा अवली आणि पावली माझ्यावर चिडतात. अवली आणि पावली म्हणजे तुझ्या शाळेतला मैत्रिणी का? नाही, माझे आई बाबा, माझे मित्र मैत्रीण नाही. हे मी आवली. पावली. मी शिवाली. अरे. मी बिवाली. शिवाली अवली कोहली. बिवाली अवली कोहली. पावली अवली कोहली. अवली लवली कोहली. एवढेली एका घरात का राहतील मला सांगा बघू? नाही की नाही, ब्रुसलीच्या घरात सुद्धा एवढेली नाही राहत. एवढे तुमच्या घरी राहत आहेत. असं नाही करायचं, कळलं का? आता मी एकाला विचारणार, हे खाली उत्तर द्यायचं. हा, काल काय झालं तुमच्या घरी? काल भांडण झालं असं म्हणताय ना? काल काय झालं ते मला सांगा. मी सांगतो. सांग. तू का तुम्ही सांगताय? जर तुम्हाला सांगायचंच नाही तर का सांगताय तुम्ही? मी सांगते. पेशन्स घालवू नका प्लीज. मी सांगते. ओके ओके, तुम्ही कोण आहे? मी पावली. मी आवली. मी शिवाली. मी बिवाली. शिवाली. गप्पा बसा. ओके. यांनी गेली नाही, पावली नाही, चावली नाही. बस कर आता. सांगा तुम्ही काय झालं? मी सांगते. हा. रात्रीचे 11 वाजले होते. बरं, तेव्हा बिवाली धावली. एक मिनिट. शिवल आणि बिवली 2 मुली होत्या. धावली कुठून आली? धावली धावली. धावली.
अच्छा धावली अहो नका धावू अवली पण धावली. एक माणूस एका वेळेला सांगू शकत नाही का? प्रत्येकाने ते सांगितलं पाहिजे असं नियम आहे तुमच्या घराचा. नका त्रास देऊ मला. त्रास होतोय ना मला. मी सांगते कृपया असं करू नका. मी सांगते. सांगा. काय झालं? हा. आधी ही धावली, ही धावली. बिवाली धावली, हा. मग ती धावली, शिवाली धावली, मग हे धावले, आवली धावली, मग मी धावली, मग पावली धावली, मग हे दारामध्ये बसले, मी आवली दारामध्ये बसली, मग ही दारामध्ये बसली, बिवली दारामध्ये बसली, ही दारामध्ये बसली, मी शिवाली दारामध्ये बसली, मग मी दारामध्ये बसली, मी पावली दारामध्ये बसली, मग नंतर ही शिवाली धावली, मग ती फ्रीज मध्ये घुसली. मावली. कोण मावली? मी विचार केला ही शिवाली फ्रीज मध्ये. मावली. कोण मावली पण? मावली. अरे काय बोलते ही बाई? मावली मावली. मी कशी सोप्यामध्ये मावली, ह्यांच्या बाजूला बसून मावली, तशी मावली. अरे शिवाली पण मावली. अरे पण मावली. अवली मग. अरे घाबरत तो. अरे डोक्याला वाट लावून टाकली डोक्याची पार. ही माली ती मावली नाही, ही आली चावले. किती जणीचा किस्सा आहे तो? 2 जणी. अरे 73 जणी होते आता मी मोजल्या. ही आली, ती आली, ती आली, मी आली, ही आली. असं असतं का कधी? तुमचं कन्फ्युजन. सॉरी. कुठून आलात तुम्हाला माहित नाही. कुठून आलात? दापोली. माझं माय सांगली, माझा काका कणकवली, भाड्याचं घर आहे कांदिवली. तुम्ही कुठली? ही दैसरली. मला नका घेऊ तुमच्यात. मला नका घेऊ तुमच्यात. सांगून ठेवतोय. बस करा आता. खूप झालं तुमचं. लिहिली पिलेली चिलिली ऐकायचं नाही मला. लिहिचं काही आता सांगून ठेवतोय मी तुम्हाला. आता नंबर देतोय. किस्सा सांगायचा आहे, नंबरनी सांगायचा. चालेल समुपदेशक काका. गप्पा बस तू. समुपदेशक नाहीये ते. हा बरोबर आहे, तेच आहे. बरोबर समुपदेशक आहे. हा बरोबर बोललेस तू आता. समुपदेशक काका. तुझा 1 नंबर आहे, तुझा 2 नंबर आहे, आपला 3 नंबर आहे, तुमचा 4 नंबर आहे. लक्षात आलं? आता किस्से सांगताना हे नंबर वापरायचे. लक्षात आलं? 1 शिवाली, 2 बिवाली, 3 पावली, 4 लावली. नाही ना हे वापरायचं. हेच नाही वापरायचं ना. फक्त नंबर. पिवली पिवली पिवली. मला काही नको. आय एम नॉट इंटरेस्टेड. सॉरी. ओके. सॉरी. आता सांगा किस्सा. हा मी सांगतो. हा आता तुम्हीच सांगणार. मीच सांगणार आता. काय झालं? 1 आणि 2 झोपले होते. हा 1. हा एवढे क्लिअर आहे. ओके ठीक. एक मिनिट थांबा. हा 1 आणि 2 झोपले होते. 1 आणि 2 झोपले होते. आईस्क्रीम होतं फ्रीज मध्ये. हा बरोबर. आईस्क्रीम होतं फ्रीज. आईस्क्रीम होतं फ्रीज. हे क्लिअर. 2 वाक्य क्लिअर. आता हे परत कन्फ्युजन नाही पाहिजे. आणि मग अचानक 7 ला जाग आली. 7ला जागे. 7 कोण आहे? 7 कोण आहे? 3 आणि 4 आम्ही एकत्र झोपलो होतो ना. अरे नका ना. बेरीज करून कशाला सांगता 7ला जाग आली ते? परस्पर का बेरीज करता? नंबर दिलेत ना मी तुम्हाला. 3 आणि 4. बरोबर आहे. 3 आणि 4 जागे झाले असं म्हणायचं. 7 जागे झाले. हे कशाला पाहिजे? नाही मी तेच सांगतो. 7 ला जाग आली. हा. 1 फ्रीज मध्ये गेली, हा. 1 फ्रीज मध्ये गेली, हा. म्हणून मग इथे 9 झाली. 9 कशी झाली आता? ही पण 2 इकडे आली ना. अरे नका ना करू बेरीज. 7 वर जर ऑब्जेक्शन असेल तर 9 मी का ओके करेन? नका करू. हे काही कळत नाहीये. 1 मिनिट. डोकं वाट लावली हो तुम्ही. काय हो एक किस्सा सांगताय तुम्ही. बघा अर्धा तास झाला किस्सा पूर्ण होत नाही. 1 मिनिट. मी काढतो. व्यवस्थित करतो. हा तुझं नाव काय? पटकन सांग. शिवाली. हा ही शिवाली. ए तू सांगा. बिवाली, हळू. बिवाली. ए तुम्ही सांगा. पावली, हळू का? हा तुम्ही सांगा. अवली. हा आता कन्फ्युजन नाही करायचं. आता क्लीन आहेत. आता- चारी क्लीन आहेत. आता कन्फ्युजन नाही आता मी करायचं. सांगतो. हा आता सांगा. हा वरचे 2 गोळे झोपले होते. वरचे 2 गोळे झोपले होते. हा. हे खालचे 2 गोळे पण झोपले होते. ओके. हे एकत्र आणि हा. हे एकत्र. मग तो गोळा इथे खाली आला. कुठला? हा इकडचा गोळा इकडे आला. हा इकडे आला. मग म्हटलं तिला पण जाग आला. तो गोळा पण इकडे आला. हा गोळा पण इकडे आला. मग नंतर आम्ही फ्रीज मध्ये हा गोळा वरती गेला फ्रीज मध्ये. वरती गेले इकडे. आणि हा गोळा मी का गेला म्हणून बघायला तिकडे गेला. मी काय बोलून इकडे. आणि मग ते 2 गोळे एकत्र खाली आले. कुठून गेले? खाली. काढली. हे खाली आले. टिकली काढा शिवालीला. टिकली काढली की कोणी पाहिजे? हा पुणे काढली. मला इथे बुसरा काढा, बुसरा. बोचडा काढला. मला लिपस्टिक द्या ना. मला लिपस्टिक आवडते. हा ही काढली. माझ्या त्याला मिशी काढा. मिशी. शिवली काढली. लिपस्टिक द्या ना. मिशी काढली. ही कळत नाही हो. शिवली काढली. मिशी आई, माझं मिशी काढली. शिवली. शिवलीने मिशी काढली. Confuse
शिवली आली रे, पावले सांगितलं रे, पावले किधर जाते, पावले म्हणते की मी शिवलीची बहीण आहे. शिवलीची बहीण आहे. शिवलीची बहीण तर शिवली कुठे आहे? शिवली बाजूला आहे. माझा वरचा गोळा, माझा खालचा गोळा, मी शिवलीचं भाई. आवली हे आवली, होय किधर जाते आवली, मी फ्रीज में जातो. बोलता आवली शीत. अरे ह्याला तर येड लागली. स्किट संपली. आता येणार प्राजक्ता माली. तू एंडचं म्युझिक वाजवली. वा 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 वा, अवली लोकांचा लवली परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा. आमच्या दोघांची फिल्म होती, नवरा लावली बायको लावली. अशक्य. सम्या, काय लिहिलं होतं स्टोरी, काय परफॉर्म केलं ते? केवळ अशक्य आहे आणि अतर्क्य आहे सगळं. आणि चौघांची 5 जणांची बेरिंग, वेड्या आहात तुम्ही यार. कमाल कमाल बेरिंग. सम्या, अफलातून अफलातून. म्हणजे केवळ ली या पंचनी आज तू म्हणजे कमाल केलीस. कमाल. वंडरफुल वंडरफुल आउटस्टँडिंग. हास्यरसिक सई. मॅड परफॉर्मन्स होता. भावा विशेष दिसतोयस, विशेष. मला तुझा वेग भयंकर आवडलाय. तुझी वेशभूषा आज युनिक झाली, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मस्त. मी कोहली फॅमिली खूप एन्जॉय केली. आता पुन्हा प्लीज परत भेटली की मजा येईल. प्लीज परत भेटा. मॅड परफॉर्मन्स होता, फार आवडला. आणि असेच मॅड परफॉर्मन्सेस एक्सपेक्टेड आहेत. येस, खरोखरच आज तुम्ही कमाल केली. थँक्यू. मंडळी, कोकणच्या मातीत घडतोय पुरस्कारांच्या मांदियाळीत आपला स्वतंत्र ठसा उमटवणारा एक आगळा वेगळा सोहळा. बघूया इथे कोणाचा सन्मान आणि कोणाचा अपमान होतोय ते. हा सोहळा घेऊन आपल्या समोर येतात रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश आणि प्रथमेश. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. श्रावण संध्या घेऊन आली रिमझिम ही बरसात. श्रावण संध्या घेऊन आली रिमझिम ही बरसात. हसण्या हसवण्याच्या हंगामाची हीच नवी सुरुवात. वा 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 वा. देवलेकर प्रस्तुत मा झो पुरस्कार 2022. यामध्ये मी प्रथमेश तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. या सन्मान संध्येला आम्ही अशा लोकांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात अभूतपूर्व कामगिरी केली आहे असं आम्हाला वाटतं. तर या सर्व सत्कार मूर्तींना इथे रंगमंचावर बोलवण्याआधी मी या सन्मान सोहळ्याचे आयोजक सर्व आणि जन्मदाते शेंद्रू गानू देवलेकर यांना रंगमंचावर आमंत्रित करतो. नमस्कार नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार सगळ्याला नमस्कार. ए तांदूळ करा, लुंगीवर आहेस ना, मांडी घालून बस. आला आला वसाडीचा फोन आला. हॅलो, काय ग अशी काय करतेस? आहे तुला बोललो नाही माझो पुरस्काराला जाणार आहे मी. हा, आणि काय ग तू घरीच आहेस ना? आणि आपली मेहनत कुठं आहे? नाटकाची प्रॅक्टिस करते. कुठलं नाटक? हिमगौरी आणि 7 बुटके. त्याची भूमिका कुठली आहे? आणि अगं त्याला दंडवतात सगळे, आणि तू काय कर्माची ऍक्टिंग घेतेस? तुझा जन्म ना फक्त गाऊन घालण्यापुरती झाला वासाडे. कुठला उदासा आठवली आणि कांदेपोहे खायला गेलो होतो असं झालं मला. ठेव पण खिदालते मेली गाऊन घालून. सकाळच्या टायमाला कांदेपोहे अंगाशी आले माझ्या सगळे. बोल रे. पुरस्कार सोहळ्याच्या रंगमंचावर 1 मिनिटाचा फोन कॉल यशस्वीपणे अटेंड केल्यानंतर
आपण कोकणचे चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. माझो पुरस्कार 2022 ही संकल्पना शेंद्रू काकांची. बरोबर. मग कशाला एवढा फापट पसारा? मी सांगतो ना, माझी आहे ना. मग काका हा, ते तुम्ही मला सूत्रसंचालनाला पैसे दिलेत ना, त्यामुळे मी ते लिहून आणलं. म्हणून काय उरावर बशीर आलेल्या? लक्षात ठेव, कार्यक्रमाचा सूत्रसंचालक तू असलास तरी कार्यक्रमाची सगळी सूत्र माझ्या हातात राहतील, कळलं काय? आणि ह्याच्यावर जर आक्षेप घेतलास ना तर टाकीन बिल्डिंग करून इथं. माझा पुरस्कार साधा सुद्धा नाही, माझो पुरस्कार आहे तो. मला माहिती आहे. अरे इतर लोकांना स्पॉन्सर शोधायला लागतात. माझा पुरस्कार असा स्पॉन्सर स्वतःहून येतात. माहिती आहे काय? सई दामनकर माहिती आहे काय? नाही, त्यांना मी माहिती आहे. अरे देवा, थांब. याच्यावरच कळलं मला. सई दामनकरकडे परवा गेलो, तिला म्हटलं बाय सोला करतोय, तिनं कोरा चेक काढला. का बोलतं? म्हणाली शेंद्रू फक्त आकडा टाक. पण मी मला कोकणातला सुज्ञ माणूस, मी म्हटलं नाही जास्त अमाऊंट नाही टाकणार, मला माहिती आहे नवीन फ्लॅट घेतलायस, रंगरंगोटीला पैसे लागतील, एकदम नील करणं बरोबर नाही. जरा नकाड पैसे घेतला आणि निघालो. तिथून पुढे आलो, कांदिलीवर प्रसाद ओक भेटला. प्रसाद ओक एकेरी? होय, एकेरीच आहे. ते भेटलं मला. अरे आम्ही दोघं एकत्र, कोकणातलीच माणसं आम्ही दोघं एकत्र खेकडं पकडायचो व्हालामध्ये. तर काय झालं, का रातच्या टायमाला एकदा त्याला दिसलं नाही तर व्हावला. मी वरती राहिलो, तर व्हावत मुंबईत आला आणि त्यानं करिअर केला. कळलं काय? पुरस्कार ती धर्मवीरची ऍक्टिंग आहे ना, ती माझी ती. अरे हे काय काय म्हणाला माहितीये मला? भावनेच्या अगोदर मला म्हणतो कसा, तुझा हा सन्मान सोल्यानंतरची पार्टी होणार आहे ना, ती मी देतो. मी म्हटलं आधी नाकवड्यापर्यंतची तुंबलेली पार्टी दे, नंतर माझी दे. नाही तर काय, पार्टी देण्याच्या नादात इतरांनी पार्टी काढायची वेळ आली आता. तरी ह्यांच्या पार्टीचा पत्ता नाही अजून. नाही तर काय, बोल घेता. कंटेनर बहुतेक शो सोडायला लावतोय. तर माफ करा, पुरस्कार सोहळा पुढे नेऊया. तर पहिला पुरस्कार आहे विराज जगताप अभिनय स्मृती प्रित्यर्थ. सर, विराज जगताप तर जिवंत आहेत ना, मग त्यांच्या अभिनय स्मृती प्रित्यर्थ असं चुकीचं लिहिलंय. अरे ता वसाडा जिवंतच आहे, पण त्याचा अभिनय मरून किती वर्ष झाली हे त्याला कळायला नको. म्हणून त्याच्या अभिनयाला साक्ष ठेवून त्याचा आपला आठवण म्हणून अभिनय स्मृती प्रित्यर्थ अवॉर्ड ठेवलेला आहे. कळलं काय? पण सर, त्यांचा अभिनय स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार द्यायला आपण त्यांनाच बोलवतोय. बोलव त्याला शिक्षा नको, त्याला कळायला नको. आपल्याकडे काय नसताना आपण स्टेजवर जातो, सगळ्यांना घाबरवतो. को ऍक्टर केवढे दडपणाखाली असतात माहिती आहे काय? अरे त्या जगातला पहिला ऍक्टर आहे जो स्वतःची वाक्य एडिट करतो. तर पहिला पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार द्यायला मी रंगमंचावर आमंत्रित करतो विराज जगताप यांना. बोल. लाच सोडल्यान बघ केवढ्याची ती. तर पहिला पुरस्कार आहे विराज जगताप अभिनय स्मृती प्रित्यर्थ लक्षवेधी पाठांतर पुरस्कार आणि विजेता आहे अरुण कदम. ट्रॉफी आहे ना, लवकर आहे ना. एकदा जोरदार टाळ्या अरुण सरांसाठी. वा वा वा. थँक्यू. काळजी घ्या. विजेत्यांना देवलेकर पुरस्कार माझो आणि मान्यवरांना मालवणातलो खाजो. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट जखीन पुरस्कार.
आणि विजेती आहे नम्रता संभेराव. क्या बात आहे. वा वा वा. सर त्यात चांगल्या ऍक्ट्रेस आहेत. जखीन पुरस्कार ऑड वाटत नाहीये तुम्हाला? अरे वसाडे निगेटिव्हली घेऊ नको त्याचा अर्थ वेगळा आहे. सगळ्यांना सांगायला लागेल आता. काय जकीन कशी गावात वेगवेगळ्या रूपा घेते तिथं कळत नाही, तशी ही पोर स्टेजवर येऊन वेगवेगळ्या रूपा घेते, कॅरेक्टर घेते आणि स्टेज गाजवते. कळलं काय? ही तिच्या अभिनयाने झपटवते आपल्याला, म्हणून तिला जकीन पुरस्कार देतो आहे. कळलं काय? अवॉर्ड अवॉर्ड आवड आवड अवॉर्ड. लवकर ये ना, लवकर ये. मला वाटलं पुढच्या वर्षी पोहोचशील इथपर्यंत. बाय. तुझ्यासाठी मी प्रार्थना करतो. काय इथं येऊन जे सगळे बोलतात ना, तुझ्या मेंटेनन्सचं काय करायचं, तुला कुठं ठेवायचं, त्या सगळ्या वसाड्यांना त्यांच्या कामामध्ये घेण्याची त्यांना सुबुद्धी मिळू दे. त्यांच्या चित्रपटात तुला काम मिळू दे. नाही तर अशा बाता मारणाऱ्यांचा उपयोग काय आहे? नाही तर काय. मी नम्रता संभेरावना विनंती करतो की नाही स्थानापन्न व्हावं. आणि आता आपल्यासमोर सादर होतं एक छोटंसं प्रहसन. जे सादर करतील त्याचा शाना बन. चल आमची ओळख आम्ही करून देतो. नाही नाही, तुमच्या प्रहसनावरती 2 ओळी लिहिल्या आहेत मी, मला वाचू दे. मला तुझ्या बापसाला ऐकव घरी जा. हे जा बाबा, आम्ही करतोय ना तिकडे साईडला बरा. तर आम्ही तुमच्या समोर सादर करता वाय स्किट. मी चांगलं बोललो. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. बाबा बाबा वो मला एक गोष्ट सांगा ना. सांगायला काय आला, सांगतो तर काय आला. एकदा काय झाला, एकदा एक म्हातारी मेली. बापरे. मग मेली तर काय झाला, तिच्या मैताला कोण यायला तयार नाही. अरे हा सगळा तिच्या त्या नामाकुल पोरामुळे झालाय माहितीये. तो लग्न करून मुंबईत पळून गेला ना, तो परत आलाच नाही. तो अंडच नाही दाखवला गावाला. तर मग मी याला अक्करमाशी पोर आईशीला वाऱ्यावर सोडून गेला. अरे रे रे. लग्न केला, लव्ह मॅरेज कायसा केला, मुंबईत गेला, तिथं घर घेतला आणि भाड्यानं राहिला. अरे बाबा भाड्यानं राहिला तर ठीक आहे ना, मग पण तिकडे जाऊन मोठी मिजाज केला, गाडी घेतला. बापरे. आता गाडी घेतली म्हणजे हप्ता आलं तर हप्ता फेडणार. म्हातारीच्या तिरडीवरनं स्किट सुरू केलं आणि गाडीच्या हप्त्यावर नेऊन संपवताय तुम्ही. मेलेनो म्हातारीला गाडीवर बसवला तुम्ही. अहो देवलेकरांनो, स्किटचा ग्राफ बघा. ग्राफ त्या लेंग्याजवळ आला म्हणून सुटून आलो मी. तुमचा ग्राफ मेले ग्राफ चढवतायत. अहो यात कॉमेडी नव्हती. कॉमेडी? मी 4 बॅटऱ्या घेऊन जरी बघितलं तरी पण सापडायचं ना ह्याच्यात. मी आला कॉमेडी करणार. तुमचा तो नारळाचा पुरस्कार कॅन्सल. नारळाजवळ फिरायचं नाही. असं करू नका, आम्हाला पाहिजे नारळ. नारळाजवळ जर गेला तर तुझं खोबरं खणून टाकीन तिथले, तर लक्षात ठेव. मी आहे. थांबा थांबा. हो देवलेकर, मला एकट्याला का बोलता, ह्याला पण बोला. त्याला कसं बोलणार, त्याच्या नावावर चाल आहे, तुझ्या नावावर मुतारी तरी आहे. त्याला म्हणून चालायचं नाही, त्यानं स्वतःला सिद्ध केला नाही. अरे पण आमचं नारळ पाहिजेत आम्हाला. पाहिजे. नारळ शेंडी काढतात माहिती अरे हा पुरस्कार सोडा, काय नळावर चाललाय काय? बसा तिथे, जा तिथे. चल इकडं. आमचं नारळ. तर या स्किट नंतर वळूया पुढील पुरस्काराकडे. आणि पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट ये जा पुरस्कार. बस. आणि विजेता आहे ओमकार भोजने. या आधी पहिला आवड याला. हा हो दे हो दे हो दे हो दे हो दे हो दे. हो दे. कोकणच्या कोयनराला आमच्याकडनं टाळ्या. आता एक महत्वाची सूचना करायची आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तर सगळ्या मंडळींना आणि सगळ्या प्रेक्षकांना मी आत्ताच सांगू इच्छितो की ओमकार भोजने हा सुंदर कलाकार हास्य जत्रेत त्याच्या मर्जीने येतो आणि त्याच्या मर्जीने जातो. त्याचं स्वतःचं एक शेड्यूल आहे, ते तो मोडत नाही. त्यामुळे जर तो तुम्हाला कुठल्या भागात दिसला नाही तर
ऑसम भोजनेला बोलवा. ब्रिलियंट भोजने कुठं आहे त्याला आणायला ना. असे पर्सनल मेसेज डिरेक्टर लोकांना आणि करू नका. सोशल मीडियावर आम्हाला संपर्क साधू नका. त्याला संपर्क साधा, पण दुर्दैव हे आहे की तो बिचारा पोर सोशल मीडियावर नाही आहे. त्यामुळे त्याचा नंबर शोधा आणि डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. कसा आहे, तुमच्या सगळ्यांचा गैरसमज आता मी मिटवतो. हास्य जत्रेत कोण कुणाला दाबत नाही. सगळे एकमेकाला वर काढायलाच बसलेले आहेत. कळलं काय? हास्य जत्रा हे एक असं मंदिर आहे जिथं दरवाजा नाही. कोणीही कधी येतो, कीर्तन करतो, भजन करतो, नैवेद्य दाखवतो, खातो, झोपतो. तर हे सगळ्यांना नियम लागू आहे. अरे एवढंच काय, आम्ही दोघं जण एकदा कीर्तन करून आलोय बाहेरनं. पुढील पुरस्कार आहे आमच्या बुवाला कळलेला आहे. स्थानापन्न व्हावं. थँक्यू ओमकार भाऊ. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट खेप पुरस्कार. हे पण मला कळलेलं नाही, हे कसले पुरस्कार आहेत? कळलेलं आता, सरप्राईज आहे आपण. बघ तू. सर्वोत्कृष्ट खेप पुरस्कार ये हरीश कसपटे. जा. त्याला पण कळू दे, एका माणसाची खेप वाईट गेली की केवढा त्रास होतो तो. अरे परवा नकावडी चाय प्यावायची वाटली, दुपारची साखर संपली होती. हा शेजारी राहतो माझ्या. म्हटलं बाय बाबा जरा साखर देशील काय? तर म्हणतो नाही आहे. जावा इथं दरवाजा जाऊन घेतला तोंडावर. माझी खेप फुकट गेली ना, तेव्हा ठरवलं होतं ह्याला बोलवून परत पाठवीन. ही फालतूगिरी आहे तुमची, फालतूगिरी. का? याला पुरस्कार सोहळा नाहीच म्हणत. हा अपमान सोहळा चालू आहे सगळ्यांचा. अपमान सोहळा नाही, काय पण बोलू नको. टाकीन वेल्डिंग करून इथले लक्षात ठेवा. काय ते आता वेल्डिंग करून दाखवा सगळ्यांसमोर. सगळ्यांसमोर नाही करता येत. तू पुढचं बोल. पुढचं काय नाही, संपलंय इकडे. संपलंय हे? मला नाही करायचा हा पुरस्कार सोहळा. मी जातोय. का? माझे पैसे पाठवून द्या. तुझ्या पैसे गेले पाठवून माझे लोक टॅक्सपारला तिकडे. वा वा, बहारदार. अजब होता हा पुरस्कार सोहळा. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद. अप्रतिम, फार सुंदर, फार सुरेख कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त प्रेझेंट केली गेली. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं स्पोर्टिंगली लिहिलं, त्यावर तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि ज्या शब्दात तू हास्यजत्रेचं वर्णन केलंस तितकं ॲप्ट वर्णन मी आजपर्यंत ऐकलं नाही. वंडरफुल, वंडरफुल. आता जे हास्यजत्रेचं जे वर्णन होतं ते सरांनी सांगितलं होतं. वाव, वा वा, अप्रतिम. सई. मस्त झाला अवॉर्ड सोहळा. आणि तुमच्या अवॉर्डमधले सगळे गेस्ट पण छान होते. मला तो पंच पण खूप आवडला. तर मोरे ह्याच्या नावावर चाळ आहे, तुझं काय? मला असं वाटतं की हे जरी खोचक असले तरी हे मोटिवेट करणारे या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, आणि त्या इथे योग्य तऱ्हेने स्वीकारल्या जातात. यासाठी आपल्या सगळ्यांसाठीच एकदा जोरदार टाळ्या. मजा आली, मस्त. मंडळी, हल्ली शाळेत मुलांना कमी आणि पालकांना जास्त ॲक्टिव्हिटीज असतात. अशाच एका पालकांच्या नाटकातील धमाल मस्ती दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऐका. फार 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 महत्वाचा दिवस आहे हा. 2 दिवसात आपलं नाटक सादर करायचं आपल्याला. आज रंगीत तालमीचा दिवस आहे. व्यवस्थित करायचंय. अण्णासाहेब भुसकुटे विद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय. हा प्लीज चांगलं करूया नाटक सगळ्यांनी. हा लक्षात घ्या, आजपर्यंत पाल्य नाटक सादर करायचं, पालक ते नाटक बघायचे. आता पालक नाटक सादर करणार आहेत, पाल्य ते बघणार आहेत. एक मिनिट. हे पाल्य कोण? पोरं बघणार आहेत का आपली नाटक? कदम, पोरांनाच पाल्य म्हणतात ना कदम. अच्छा, हो. म्हणजे आपल्याला झाले ती पाल्य झालेत. उगाच आपण त्यांना पोरं बोलतो. पाल्य हा समानार्थी शब्द आहे, त्याच अर्थाचा एक शब्द आहे, मुलंच. पाल्य म्हणजे मुलंच. बरोबर. आता तुम्ही पालक आहात म्हणून तुम्हाला देठ आणि पानं आलेत का? तुम्हाला रोज रात्री कोणतरी खाऊया असं नाही. पालक जसा एक समानार्थी शब्द आहे तसं पाल्य असा एक समानार्थी शब्द आहे. कळलेला आहे? तर आता महत्वाची गोष्ट काय, तर आपल्याला नाटक सादर करायचं आहे. हा आपलं नाटक. एक प्रश्न नाही, अजिबात नाही विचारायचं.
अजिबात कदम गेले 13-14 दिवस ना तुम्ही मला त्रास दिलाय प्रश्न विचारून. प्लीज शांत बसा. सर. आपलं नाटक कुठलं आहे? अकबर बिरबल आणि कावळ्यांची गोष्ट. करेक्ट. नाटकाचं नाव तुम्हाला पाठ झालंय यात धन्यता आहे. प्लीज आता जे वाक्य तुम्हाला दिलेले आहेत, जे डायलॉग्स तुम्हाला दिलेले आहेत ते व्यवस्थित बोला. आपण नाटकाला सुरुवात करूया. चला. सर खरं सांगू का? म्हणजे लय वर्षांनी तुमच्यामुळे मला कपडे घालायला मिळाले. म्हणजे तसं नाही, हे असे चांगले चांगले कपडे घालायला मिळाले. म्हणजे लास्ट टाइम आम्ही कधी घातले होते माहितीये? माझ्या लग्नात घातले होते असे चांगले कपडे. म्हणजे आम्ही चाळीतल्या बायका ना तर गरबा पण गाऊनवरतीच खेळत असतो. अरे काय बोलते तू? प्रत्येक टायमाला मी तुला दुकानात नेतो, सगळे कपडे व्यवस्थित चेक करते ना, मग आपण घरी जातो ना. कदम तुमची बायको आहे की नाही ती? पण ती घरी. आता इथे तुम्ही कोण आहात? ऍक्टर आहात तर भूमिकेत शिरा प्लीज. बर ठीक आहे. शिरतो म्हणजे मी पचकन शिरेन, मला काही अडचण नाही. पण हा रोल नको म्हणा, ह्याला डायलॉगच नाही ह्या रोल मध्ये. गेली 15 दिवस मी नुसती रिहर्सल करतोय. तुम्हाला माहितीये इकडे पंखाने असा हलवायचा. बरं मी हलवतोय कुणाला पंखा? तर त्या अपकडला. कोणाला? अपकडला. अपकडा कोण आहे आपल्याकडे? अपकडा कोण आहे सर? हे अकबर आहेत ना सर? अकबर आहे. हा मग मला अकबर करा ना. मी काही इथं बाजाराला बसलोय. ज्याचं नाव बी घ्यायला येणं झाले त्याचा रोल करायची तुला बेने. कदम तुमचं चुकतंय. हे बघा दिग्दर्शक आहेत, त्यांनी भूमिकांचं वाटप केलंय, तर त्यांच्या इच्छेनुसार आपण काम केलं पाहिजे ना. त्यांचं ऐकलं पाहिजे. काय बहादुरी आहे? तुम्ही मला हा रोल तरी बदला, नाही तर मला डायलॉग वाला रोल द्या. अहो कुठून देऊ मी तुम्हाला डायलॉग? हळू सर, हळू. आपण यांना तो डायलॉग देऊया का? द्या मला डायलॉग द्या ना. सर मी देते डायलॉग देते. हा द्या. बेगमे सल्तनत गुस्ताखी माफ हो, जिल्लेलाही अबू अल फती जलाल, अल दिन कोहिनूरे हिंदुस्तान, मोहम्मद अकबर विचार करतायत. मी सेवकच करतो. हे फायनल आहे. आता तुम्ही सेवक करताय, हे अकबर आहेत, तुम्ही जोधा आहे, तुम्ही राणी आहे आणि तुम्ही बिरबल आहात. क्लिअर आहे? सुरू करा तालमीला. हळू साधारण 150 डेसिबल होते. जा हळू तुमच्या वाक्यापासून सुरू करा. बोला शहंशाह बोला, मी तुमच्या उत्तराची वाट पाहते. बोला शहंशाह बोला. हळू माझा आवाज पोचत नाही त्यांच्यापर्यंत म्हणून बोला शहंशाह. बेगमे छत्तीसगड, राजांना विचार करू दे. बेगमे सल्तनत गुस्ताखी माफ हो, जिल्लेलाही अबू अल फती जलाल, अल दिन कोहिनूरे हिंदुस्तान, मोहम्मद अकबर विचार करताय. शाबास गुड. मारीन हस्ती कशाला? हस्तीच होय, किडा हाणला तू. माने काय हस्ती माने मागे चला. हो तिथे बसा. माझ्या हसलं मला खपत नाही सर, सांगू ठेवतोय. त्या दिवशी ती पोरं हसत होती तिकडची, धरून एका किडा आणला होता मी. हळू बोला ना तुम्ही प्लीज, हळू बोला. शांत व्हा. सर काय हे काय चालू आहे? हे अकबर आहेत ना, किडे मारणार आहेत हे. नाही कसं आहे, म्हणजे भूमिकेचा आवाका लक्षात घेतला पाहिजे. त्या हिशोबाने तुला काय करायची? नाही मी एक सांगतो. तुला विचारलंय नाही मला कोण मी हा नको तुझा. तिथे बस. काय बोलताय तुम्ही? तिथे बस. अगं बसा. नाही सर, ते अंगावर येतात. त्यांना सांगा साधलेला संवाद आणि संहितेतला संवाद यातला फरक कळत नसेल तर काय बोलावं यांच्याशी? मग कशाला मरायला बोलता त्यांच्याशी? जो माणूस आपलं वाक्य किडा हाणला ह्याचा इथून सुरुवात करतो त्याच्याशी तुम्हाला हा संवाद साधायचाच काय? नटाच्या आत एक माणूस असतो, तो बोलत असतो म्हणून. नका, तो नटाच्या आत जो माणूस आहे त्याला विंगेट ठेवा तुम्ही. आणि तुम्ही माने जोदताई 1 मिनिट, काय करताय तुम्ही? इथे बसा. कोण आहात तुम्ही? अकबर आहात ना? मग का अकबर पेस्ट कंट्रोल वाले आहात? सतत का तुम्हाला कोणाचा तरी किडा हाणायचा आहे? तुम्ही बसा
ना शांत, अकबरासारखे वागा, आहे की नाही? मुळात अकबर सातारी टोन मध्ये का बोलतो? का आहे का आता? म्हणजे सातारी काय मराठी नाही होय? सातारी मराठी नाही का? नाही, सातारी मराठी आहे, पण अकबर सातारी आहे का? नाही. मी सातारीतच बोलणार. याच्या आईला लगा जगात भारी आहे आमची सातारी. सातारीतच बोलणार मी, काय होईल ते जाईल मग. नाही आहे, जगात भारीच आहे सातारी. माझं त्याच्याबद्दल दुमतच नाही. माझं म्हणणं आहे की अकबर सातारी आहे का? तर नाही. मग अकबर काय पोरांच्या शाळेत जाऊन का नाटकात काम करत बसतो का? लगेच सकाळी बसते लावले तन 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 तन. मग तंबाखू मुळे म्हणलं तर नको म्हणला. शाळेत आहे इथं काय होते तंबाखू म्हणले तर? अकबराला तंबाखू मुळे नको म्हणायची टाप आहे का कोणाची? टाप कोणाची? ऑफकोर्स नाही. अकबराला येऊन म्हणतोय हिथं तंबाखू म्हणायची नाही. बरोबर कॉन्फरन्स म्हणत होतो नाही. माने पण ही शाळा आहे की नाही? जायला सकाळपासून तलब लागली मला तंबाखू खाऊ नसती तरी. माने ही शाळा आहे, शाळेची काहीतरी शिस्त असते, ती आपल्याला पाळावी लागते. तुम्ही अकबर आहात तर अकबरासारखं वागा ना प्लीज. नाटक सुरू करूया आपण. आता जो काही प्रवेश सुरू होईल तो बिरबलाच्या एंट्री पासून करू. बोला बादशाह बोला. आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत? मोगल केडा हाणला त्याच्या आईला त्याच्या. मला विचार दिसोय. अरे ह्याच उत्तर बिरबल देईल. उत्तर सोपं आहे. आमच्या राज्यात 49,172 कावळे आहेत. मोजून बघा. आणि जास्त आले तर? जास्त असतील तर असं समजा की बाहेर गावचे कावळे इथे पर्यटनासाठी आलेले आहेत. अच्छा. कल्लं बसा रे. चल आता घरी जाय. एक मिनिट. काय तुम्ही का बोलला ते? सेवक आहात ना तुम्ही? हा मग. राणी आहे ना ती? मग राणीला बोलाल चल वासाडी चल असं बोलाल? हा मग. कसं काय? तुम्ही एक काम करा, मला रोल बदला, मला डायलॉग वाला रोल द्या. सर आपण ह्यांना तानसेन करूयात का? हा करा. मला जाम बरोबर. करा. तानसेन कोण होता? तानसेन माहितीये? अरे कोण पण असू दे बसा रे, पण त्याला डायलॉग असेल ना. अकबराच्या दरबारात 9 रत्न होती, त्यापैकी एक रत्न म्हणजे तानसेन. खूप मोठे गायक होते. अरे मग लय सोपं आहे. त्यातला अकबरची एंट्री मी गाणं घेईन. अरे तुझा किडा हाणला तुझा. मरायला तुझा तू किडा येतो इथनं तिथनं. एका काहीतरी हाणेन तुला का नाही? एका बुकीत टाकीन पार भुईत. मरायला तिच्या आईला बोलतोय का वाधरणे? होय पण तू साताराच आहे का? तुला काय करायचं रे बेन्या? नाही दोघांना मिळाली असती नाही अर्ध्या तुला एका झनाट्यात डबल घ्यायला लावीन आणि कास पठारावर पाठवीन. होय तिकडे. तुझं काय? माझं काहीच नाही. मी सुरुवातीपासूनच काय नाही माझं. तुला हॅपी बर्थडे घेऊन तिकडे विंग येतो. केक खान. होय तिकडे. केक खात्या. सर काय? मी भूमिकेचा सूक्ष्म अभ्यास केलाय सर. होय तिकडे अभ्यास करतोय भूमिकेचा. टेक्निकल याचा. तू तर आहे का नाही चोळकर बाय? तुझ्या घशातली स्वर यंत्रणा काढून तुझ्याच गावात जत्रेत विकीन मी. कळलं काय? तू कशाला हसली काय? नाही मगापासून तिथनं कुणी हसत नाही. तर निघा तुमचं. चला नाही करायचं नाटक. निघा. क्या बात है. हिंग पुस्तक तलवार छत्री असा परफॉर्मन्स होता. कशाशीही संबंध नाही. मज्जा आली पण. वा प्रसादा. लगा पहिल्या झटक्यात तालमीचाच किडा हाणला तुम्ही. वा मजेदार. धुमाकूळ. पृथ्वी आउटस्टँडिंग. जेव्हा तू झटकन चेंज केलं शेवटी तेव्हा बावचाळ झाला 1 मिनिट की रोहित बोलतोय का पृथ्वी बोलतोय. मला 1 सेकंद कळलं नाही. इतकं बेमालूम शिफ्ट केलंस ते कॅरेक्टर आणि ती लँग्वेज. फार मजा आली. वंडरफुल. सई. भारी परफॉर्मन्स होता. मी खूप एन्जॉय केला. सोळकरबाई तुम्हाला भेटून फार मजा आली. तुम्ही पुन्हा भेटाल अशी आशा करते. मस्त. नाव पण छान आहे तुमचं आणि तुमचा आवाज तर लाजवाब होता. अरुणदा मस्त.
सावत्या, तुझा स्वॅग दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि ह्या वाढत्या स्वॅगची मी खूप मोठी 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 फॅन होत चालली आहे. कीप इट अप. मजा आली. श्याम दादा, आज तुमचा भाषा प्रयोग फारच आवडला. पीपी कडक. वने 2 खांद्यात असं मुंडकं खुपसून जी बॉडी लँग्वेज तू बनवली होतीस वेगळीच, ती फार आवडली मला. मजा आली. फार सुंदर कॉन्सेप्ट होते आणि तुम्ही फार छान सादर केले. मस्त. सुभान आला परफॉर्मन्स. शुक्रिया. आणि मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटणार आहोत पुढील भागात, पण आम्ही पुन्हा आलोय, त्यामुळे बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम.